वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहम्। विश्वस्य यो निखिलमङ्गलधारणाय पूर्णातटे विधृतवान् मनुजावतारं तं पादनं रजनतापनगेन्द्रवज्रं श्रीशङ्करं यतिवरं शिरसा नमामि। श्री लक्ष्मी नृसिंह करुणारस स्तोत्र तथा श्री लक्ष्मी नृसिंह करावलंबन स्तोत्राचं काही चिंतन परवापासून आपण करतो आहोत। परवा प्रस्तावना पाहिली आणि काल आपण एक 6 श्लोक या स्तोत्रातले पाहिले। श्रीमद आचार्य लक्ष्मी नृसिंहांकडे एकच प्रार्थना करतायत की हे लक्ष्मी नृसिंहा, या भवसागरामध्ये मी निमज्जन करतो आहे आणि यातून पैल पार नेण्यासाठी तू तुझा हात मला दे। आणि विविध दृष्टांतांच्याद्वारे, विविध उदाहरणांच्याद्वारे, विविध उपमांच्याद्वारे हा संसार हा किती तापदायक आहे, किती त्रासदायक आहे, किती घोर आहे, किती कष्टप्रद आहे, हे दुःख त्या लक्ष्मी नृसिंहांच्या चरणाशी मांडतायत। पहिल्यांदा या संसाराला श्रीमद आचार्यांनी वणवा असं म्हटलं। त्यानंतर हा संसार म्हणजे मासे पकडणाऱ्या कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे आहे असं म्हटलं। त्यानंतर अरुंद आणि अति खोल अशी विहीर आहे हा संसार असं म्हटलं। त्यानंतर हा संसार रूपी प्रचंड हत्ती आहे असं म्हटलं। आणि त्यानंतर आचार्यांनी वर्णन केलं की हा संसार म्हणजे एखाद्या सर्पाप्रमाणे आहे। संसार सर्प विषदिग्ध महोग्र तीव्र दंष्ट्राग्र कोटी परिदष्ट विनष्ट मूर्ते नागारी वाहन सुधाब्धी निवास शौरे लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम। आचार्य असं म्हणतात की हा जो संसार आहे, हा संसार कसा, तर सर्पा इतका प्रचंड विषारी। आपल्याला माहिती आहे की सर्प हा अत्यंत विषारी। एकदा त्याने जर डंख केला तर त्या डंखानं मनुष्याचा, प्राण्याचा जीव जाईल का काय अशी अवस्था होते। आता हा जो संसार रूप विषारी सर्प आहे तो अतिशय उग्र आणि कडकडून चावा घेणारा आहे। त्याच्या वाटेला कुणी गेलं म्हणजे तो चावा घेतल्याशिवाय राहत नाही। जसं त्याप्रमाणे या संसाराच्या वाटेला आम्ही गेलेले असल्यामुळे, या संसारामध्ये गुंतून पडलेले असल्यामुळे, या संसाररूपी सर्पानं, विषारी अशा सर्पानं आम्हाला कडकडून चावा घेतला। अति उग्र असा तो असल्या कारणानं कोटी कोटी वेळा चावा घेतल्यामुळे जणू काही माझ्या देहाची चाळण व्हायची अवस्था झालेली आहे। विषानं माखलेल्या अशा अत्यंत भयंकर आणि तीक्ष्ण असलेल्या त्याच्या दाढा आणि दाढांच्या अग्रभागी असणारी तीक्ष्ण जी टोकं आहेत, त्या तीक्ष्ण दातांची टोकं या संसाररूपी सर्पानं माझ्या शरीरामध्ये रोवलेली आहेत। आता यातनं जर बाहेर काढायचं असेल तर कोण काढू शकेल? अरे सामान्य वैद्य याच्यावर काहीही उपाय करू शकणार नाही। म्हणून आचार्यांनी नाग, सर्प आणि गरुड यांचं असणारं पारस्परिक वैर लक्षात घेतलं आणि गरुड वाहन असणाऱ्या भगवान विष्णूंना हाक मारली। ते म्हणाले, आपण कसे आहात? तर नागारी वाहन, आपण नागारी वाहन आहात। आपला गरुड हे वाहन आहे। तेव्हा त्या गरुडाचं आणि सर्पाचं पारस्परिक वैर आहे, म्हणजे तो या संसाररूपी सर्पाचा सर्वनाश करायला समर्थ आहे। आणि एवढंच नव्हे तर हा सर्प, संसाररूप सर्प अतिशय विषारी आहे, तर आपण मात्र सुधाब्धी निवास आहात। म्हणजे अमृताने परिपूर्ण असलेल्या अशा महासागरामध्ये, क्षीरसागरामध्ये आपला निवास आहे। तेव्हा या माझ्या तापाला नाहीशा करू शकतील अशा या दोनही गोष्टी आपल्याजवळ असल्या कारणानं हे क्षीरसागरामध्ये निवास करणाऱ्या लक्ष्मी नृसिंहा, आपल्या हातांचा मला आधार द्या आणि माझ्यामध्ये भिनलेलं हे जे संसाररूपी विष आहे, त्या विषाचा नाश करा। या सर्पाच्या तावडीतून, या सर्पाच्या विळख्यातून
मला सोडवा, अशी प्रार्थना या श्लोकाच्या माध्यमातून आचार्यांनी केली. पुढच्या श्लोकामध्ये आचार्य असं म्हणतात, संसार वृक्षमघबीजमनंत कर्म शाखायुतं कर्णपत्रमनंगपुष्पं आरुह्य दुःखफलिनं पततो दयालो लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबं. हे प्रभो, दयाघना लक्ष्मी नृसिंह, हे विष्णू, हा संसार वृक्ष अत्यंत जटिल आहे. मी अज्ञानानं याच्यावर चढलो आहे. आजपर्यंत माझ्याकडून घडलेली अनंत पापं ती या वृक्षावर चढायला कारणीभूत झाली आहेत. महाबीज म्हणजे पाप जणू काही, ते जे पाप, त्या पापातूनच या संसाररूपी वृक्षाची निर्मिती झालेली आहे. तेच या संसार वृक्षाचे बीज आहे. या जन्मातली आणि पूर्वजन्मातली अशी अनंत कर्म त्यांनी हा डवरून गेलेला आहे. ती जी अनंत कर्म आहेत, त्या अनंत कर्माच्या फांद्या या संसार वृक्षाला आहेत. एवढंच काय तर कर्णपत्रम हा वृक्ष कसा आहे माहिती आहे का? याला इंद्रिय जी दशेंद्रिय अथवा एकादशेंद्रिय ही त्याची पानं आहेत आणि त्यांच्याकडून होणाऱ्या भोगानीच, त्यांच्याकडून होणारे जे भोगरूप रस आहेत, त्या रसानीच तो फोफावून गेलेला आहे. म्हणजे असं आहे की विविध प्रकारच्या कामवृत्ती, अनंग पुष्प, अनंग म्हणजे काम, अनंग म्हणजे मदन, तेव्हा त्या अनंग पुष्पांनी हा बहरून गेलेला आहे. विविध प्रकारच्या कामवृत्ती हीच या संसार वृक्षाची फुलं आहेत. आणि अशा या दुःखपर्यवसायी असणाऱ्या, शेवटी असं आहे की पापापासून निर्माण झालेला हा वृक्ष, कर्माच्या शाखा ज्याला आहेत, इंद्रियांची पानं ज्याला आहेत आणि कामवृत्तींची फुलं ज्याला लागलेली आहेत, अशा वृक्षापासून फळाची अपेक्षा काय? अहो, ती फळंसुद्धा तापदायकच आहेत. म्हणजे दुःख हेच त्याचं फळ आहे. अशा दुःखरूपी फळांनी, अनंत दुःखरूपी फळांनी हा संसाररूपी वृक्ष फलवान झालेला आहे. आणि अशा दुःखपर्यवसायी असणाऱ्या या संसाररूपी वृक्षावर आरोहण करून मी अतिशय पस्तावून गेलेलो आहे, चकित झालो आहे. म्हणून हे दयाळू असणाऱ्या लक्ष्मी नृसिंहा, माझी ही अवस्था पाहून का होईना तुम्हाला दया निर्माण होईल आणि मला हात द्यावासा वाटेल. आता तरी मला हात द्या आणि या भवसागरातून, या भववृक्षावरून मला पैलपार घेऊन जा. लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. या संसार वृक्षावरून मी पडण्याच्या आधीच, पतित होण्याआधीच मला आपला हात द्या आणि सुखरूप यातून बाहेर काढा, सुखरूप या वृक्षावरून खाली उतरवा आणि माझ्यावर कृपा करा. संसार सागर विशाल कराल काल नक्रग्रह ग्रसित निग्रह विग्रहस्य व्यग्रस्य राग निचयोर मिनिपीडितस्य लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. काय सुंदर अनुप्रास केलाय श्रीमद आचार्यांनी या श्लोकामध्ये. नेटका अनुप्रास करत आणि तितकाच आशय सुलभ ठेवत एखादी स्तोत्र रचना करणं हा आचार्यांच्या रचनेचा विशेष आहे. आचार्य असं म्हणतात की संसाररूपी हा जो समुद्र आहे, हा अत्यंत विशाल आहे, विस्तीर्ण आहे, भयंकर खोल आहे आणि त्यात कालरूपी मगरी आहेत. त्यात कालरूपी मगरी आहेत. त्या कशासाठी बसल्या आहेत माहिती आहे? कराल काळ असणाऱ्या त्या मगरी आणि सुसरी, मानवांना पकडणारे इतर जलचर यांनी परिपूर्ण असणारा असा हा जो संसार सागर, त्या दाढा मोठ्या असणाऱ्या, धारधार दाढा असणाऱ्या अशा सुसरी मगरींनी
मला जखडलंय. यांनी माझा मनोनिग्रह, माझा विग्रह म्हणजे देह, हे सर्व काही जणू काही गिळूनच टाकलंय. अतिशय व्यग्र केलंय मला. अतिशय व्यग्र झालोय मी. अहो, या जन्ममृत्यू उत्पत्ती लय असा स्वरूपाचा जो काल, अशा स्वरूपाचं जे कालचक्र, त्या कालचक्राला सगळे जीव बांधले गेलेले आहेत. आणि अशा कालचक्राला जीव बांधले गेलेले असल्या कारणानं शरीर आणि अत्यंत धैर्यवान असलं जरी मन, तरीसुद्धा ते ग्रासून टाकणं हे या सगळ्या परिस्थितीमध्ये सहज शक्य आहे. ते तसं ग्रासून गेलेलं आहे. या सगळ्यांनी माझं मन ग्रासून टाकलेलं आहे. आजपर्यंत अनेक धैर्यवानांनी आपला निभाव लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा कुणाचाही निभाव लागला नाही. अशी अवस्था आहे. त्यात माझी काय स्थिती. म्हणून याला तोंड देण्यातच माझं आयुष्य संपायच्या आत हे परमेश्वरा, या समुद्रावर उठणाऱ्या रागद्वेषादी लाटांचे तडाखे खाऊन दीनबाण्या झालेल्या मला, चित्तात निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या विषयांच्या वासना, याच जणू काही लाटा, त्या लाटांनी तडाखे बसणाऱ्या मला, दीनवाण्या झालेल्या अशा मला, पिडल्या गेलेल्या अशा मला, हे भगवंता लक्ष्मी नृसिंहा, आपल्या हाताचा आधार द्या आणि या भयान संसार सागरातून पैलपार घेऊन चला. संसार सागर निमज्जन मुह्यमानं दीनं विलोकय विभो करुणानिधे मां, प्रह्लाद खेद परिहार कृतावतार, लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. आता इथे त्या परमेश्वराला जाणीव करून देतात की हे परमेश्वरा, तू कसा आहेस, हे सगळं तुझ्याकडे मागणं करण्याचं कारण काय. तर याचं कारण असं आहे की प्रल्हाद खेद परिहार कृतावतार, अतिशय गांजलेला असा जो प्रल्हाद नावाचा तुझा परमप्रिय भक्त, त्या प्रल्हादजींचा खेद नाहीसा करण्यासाठी, त्या प्रल्हादजींचा दुःखपरिहार करण्यासाठी, त्यांच्या त्रासाचा नाश करण्यासाठी तू अवतार धारण केलास. म्हणून तुझ्याकडे आम्ही आशेनं पाहतो आहोत की तू तरी आम्हाला हात देशील. अरे या संसार सागर निमज्जन मुह्यमानं दीनं विलोकय विभो करुणानिधे मां. प्रभो, प्रल्हादाला तारणाऱ्या प्रभो, त्याच्यासाठी अवतार धारण करणाऱ्या हे प्रभो, संसार रूपी सागरामध्ये मी सारखा गटांगळ्या खातोय. ते कामच जणू काही मी पत्करलंय अशी माझी अवस्था आहे. जन्ममरणाच्या लाटांनी मी पुढे मागे ढकलला जातोय. हे करुणासागरा नरहरे, अतिशय मी दीन झालोय. माझ्याकडे आपण पहा, करुणादृष्टीनं पहा, दयाळू दृष्टीनं आपण माझ्याकडे पहा. त्या प्रल्हादावर जशी कृपा केलीत तसा माझ्याही दुःखांचा नाश करण्यासाठी, माझ्याही दुःखांचा परिहार करण्यासाठी आपण या. कारण प्रल्हादाला जसा आपल्याशिवाय कुणाचाही आधार नव्हता, तसा मलाही केवळ आपलाच आधार आहे. म्हणून हे प्रभो लक्ष्मी नरसिंहा, आपण मला आपल्या हाताचा आधार द्या आणि माझं रक्षण करा. इथे अनन्य शरणागती जगद्गुरू आचार्यांची आपल्याला दिसून येते. आणि प्रल्हादाचं उदाहरण देऊन त्या परमेश्वराला जाणीवही करून देत आहेत. हाही एक विशेष या ठिकाणी या श्लोकामध्ये आपल्याला दिसून येतो. पुढच्या श्लोकामध्ये आचार्य सांगतात, संसार घोर गहने चरतो मुरारे, मारोग्र भीकर मृग प्रचुरार्दितस्य, आर्तस्य मत्सर निदाघ सुदुःखितस्य, लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. पुन्हा म्हणतात की हे संसार रूपी वन अतिशय हिंसक पशूंनी भरून गेलेलं असं घनदाट आहे. त्या घनदाट वनामधून जन्मोजन्मी मी वणवण फिरतोय. अरे या संसाररूपी अरण्यामध्ये भटकत असताना, वनात भटकत असताना, कामरूपी अत्यंत उग्र भयंकर असा वाघ, असे सिंह माझ्या पाठीमागे लागलेले आहेत. माऊलींनी सुद्धा काम एषः क्रोध एषः रजोगुण समुद्भवः या श्लोकावरती जी टीका केलेली आहे
त्या टीकेसारखंच वर्णन, किंबहुना आचार्यांच्या या स्तोत्रासारखं त्या टीकेमध्ये वर्णन आपल्याला नक्की पाहायला मिळेल. आपण ते नक्की वाचा. कामरूप वाघ, कामरूप सिंह यासारख्या पशूंचे जबर तडाखे आजपर्यंत मला बसलेले आहेत. ते माझ्या पाठीमागे लागलेले आहेत. त्यांना अत्यंत मी पीडित होऊन गेलेलो आहे. या संसार रूप गहन अरण्यामध्ये फिरता फिरता मत्सररूपी उन्हाच्या तापानं मी अतिशय तप्त होऊन गेलेलो आहे. त्या दाहक किरणांनी, मत्सराच्या दाहक किरणांनी आतून पोखरणारं जे दुःख आहे, त्या दुःखाने मी व्याकुळ झालेलो आहे. आणि आपण सुरुवातीलाही पाहिलं, अटव्याम नारसिंहश, त्याप्रमाणे अशा वनात एकाकी असताना कुणाचं स्मरण करावं, तर नरसिंहाचं स्मरण करावं असं शास्त्र सांगत असल्यामुळे या संसाररूपी घोर वनात अडकलेल्या मला आता तुझं स्मरण करण्यावाचून पर्याय नाही. हे परमेश्वरा, मी खरोखरच या संकटात, या वनात अडकलेला आहे. तेव्हा लवकर ये, तुझा हात दे आणि या कामक्रोधरूपी सिंहांच्या, वाघांच्या तडाख्यातून, मत्सरादिकांच्या या दाहक किरणातून माझी सोडवणूक कर. लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम्. बद्ध्वागले यमभटा बहुतर्जयन्तः कर्षन्ति यत्र भवपाशशतैर्युतं माम्. एकाकिनं परवशं चकितं दयालो लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम्. पुढच्या श्लोकामध्ये आचार्य सांगतात की हे लक्ष्मी नृसिंहा, यमदेवासाठी लढणारे जे अजिंक्य दूत आहेत, त्या यमाचे दूत या संसारामध्ये मला फार भीती निर्माण करत आहेत. अगोदरच ममत्वादी असणारे शेकडो गळफास आणि त्यात या यमाचे फास, अशी माझी अवस्था झाली आहे. हे मला सगळे ओढण्याचा प्रयत्न करतायत. मी अगदी एकाकी पडलोय, एकटा पडलो आहे, परवश झालो आहे. या यमपाशांच्या, यमदूतांच्या अधीन होऊन गेलेलो आहे. म्हणून हे दयाघना लक्ष्मी नरसिंहा, माझे या संसारामध्ये ही अशी भ्रमितची स्थिती झालेली आहे. त्या स्थितीमध्ये तुमच्याशिवाय माझा त्राता कोण आहे? दुसरा कुणीही मला त्राता नाही. म्हणून हे प्रभू, आपण आपल्या हातांचा मला आधार द्या आणि मला या सगळ्या त्रासातून मुक्त करा. लक्ष्मीपते कमलनाभ सुरेश विष्णू यज्ञेश यज्ञ मधुसूदन विश्वरूप ब्रह्मण्य केशव जनार्दन वासुदेव लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम्. प्रभो, आपण कमलनाभ आहात, म्हणजे आपल्या नाभीतून बाहेर आलेल्या कमलाच्या देठावरती ब्रह्मदेव बसलेले आहेत. म्हणजे सृष्टीचं जे निर्मितीचं कार्य चालतं, उत्पत्ती जी चालते, त्या उत्पत्तीचं मूळ आपण आहात. आपण लक्ष्मीचे स्वामी आहात. म्हणजे जी योगमाया, जी आदी शक्तीची मूल प्रकृती, ती मूल प्रकृती आपली पत्नी आहे. तिच्याशी आपलं नातं आहे, अभिन्नत्व आहे आपलं. एवढंच काय, तर आपण सुरेश आहात, म्हणजे देवांचे देव आहात, देवांचेही देव आहात, देवांनाही वंद्य असे आहात. आपण यज्ञही आहात आणि यज्ञपतीही आहात. मनु महर्षींची जी कन्या आकुती, तिच्या उदरी ऋचिक नावाच्या ऋषींपासून आपण यज्ञ नावाचा अवतार धारण केलेला आहे. म्हणून आपण यज्ञही आहात, यज्ञेश्वरही आहात. मधु नावाच्या दैत्याचा वध केलाय, म्हणून आपल्याला मधुसूदन असं म्हणतात. आपण विश्वरूप आहात. सहस्रनाम जर आपण पाहिलं तर ओंकारानंतर पहिलं नाम जे सांगितलेलं आहे ते विश्वम असंच सांगितलेलं आहे. हा परमात्मा विश्वरूप आहे. अरे, ब्रह्म म्हणजे जे या सर्व जगाला व्यापून राहिलेलं आहे, ते तत्व जे सतत वाढत असतं, असा धात्वर्थ असणारा हा ब्रह्मशब्द. तेव्हा सर्व जगाला व्यापून जे राहिलेलं आहे ते ब्रह्म म्हणजे आपण आहात. वेदांचंही संरक्षण करणारे आहात.
वेद निष्णात असलेल्या सदाचार संपन्न वैदिक ब्राह्मणांचा रक्षण करणारे आहात. ब्रह्म जाणू इच्छिणारे जे कोणी आहेत त्यांच्यावर कृपा करणारे आहात. तेव्हा केशी नावाच्या दैत्याचा नाश करणारे आहात. सर्व जनांना हवे हवेसे वाटणारे असे आपण जनार्दन म्हणून प्रसिद्ध आहात. वसुदेवाच्या पोटी कृष्ण रूपाने येऊन त्या वसुदेवाचा श्रमपरिहार करणारेही आपणच आहात, वासुदेव आहात. म्हणून ब्रह्मण्य केशव जनार्दन वासुदेव लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. एकेन चक्रमपरेण करेण शंख मन्येन सिंधुतनयाम् अवलंब्य तिष्ठन् वामेतरेण वरदाभयपद्मचिह्नं लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. हे लक्ष्मी नृसिंह, आपल्या 4 हातांपैकी डाव्या वरच्या हातामध्ये आपण दुष्टांचं निर्दालन करणारं चक्र धारण केलेलं आहे. दुसऱ्या हातामध्ये युद्धात स्फुरण देणारा शंख धारण केलेला आहे. उजव्या वरच्या हातानं समुद्रमंथनातून वर आलेल्या लक्ष्मीला आधार दिलेला आहे आणि दुसऱ्या हातामध्ये कला आणि रसिकतेचं प्रतीक असलेलं असं कमळ आपण धारण केलेलं आहे. सिंहासनावर आपण विराजमान झालेले आहात. वरमुद्रा धारण करून आपण सर्व जगाला वर देत आहात, अभय देत आहात. सर्व दानांमध्ये प्रधान असणारं असं जे अभय, ते अभय देण्यामध्ये आपल्या इतके वरदायक असे दुसरे कुणीही आजवर पाहण्यात आलेले नाहीत, आजवर तितके श्रेष्ठ झालेले नाहीत. तेव्हा भक्तांना अभीष्ट वर देऊन त्यांच्या सकल मनोरथांना पूर्ण करणं हा जो आपला स्वभाव आहे, तो स्वभाव आपल्या हाताची वरमुद्रा, अभयमुद्रा ही दाखवते आहे. चरणाशी अनन्य शरण आलेल्या सद्भक्तांना आजपर्यंत आपण अभयदान देत आलेले आहात, हे ते तो हात सुचवतोय. तेव्हा हे प्रभो लक्ष्मी नृसिंहा असे असणारे आपण जे, ते आपण मला आपल्या हाताचा आधार द्या आणि तप्त झालेल्या, त्रस्त झालेल्या माझा उद्धार करा. अंधस्य मे हृतविवेक महाधनस्य चोरैर्महाबलिभिरिन्द्रियनामधेयैः मोहांधकारकुहरे विनिपातितस्य लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. हे प्रभो लक्ष्मी नृसिंहा, मी अंध आहे म्हणजे अविचारी आहे. मला कर्तव्य काय, अकर्तव्य काय हे समजत नाही. माझ्याजवळ विवेक नाही, चांगलं वाईट हे मला समजत नाही. भलं बुरं याचं ज्ञान माझ्याजवळ राहिलेलं नाही. ज्यांना इंद्रिय असं नाव आहे, त्या आशा अत्यंत बलवान असलेल्या, ज्यांची आशा अत्यंत बलवान आहे, अशा चोरांनी जणू काही माझं विवेकरूपी धन हे चोरून नेलेलं आहे, हिरावून नेलेलं आहे. या इंद्रिय रूपी चोरांनी माझं सर्वस्व लुबाडलंय आणि मोहरूप अंधकारानं व्यापलेल्या दरीमध्ये मला ढकलून दिलेलं आहे. अशा मोहाच्या अंधकार रूप खोल विहिरीमध्ये अडकून पडलेल्या, नागवण झालेल्या अशा मला वर येण्याकरता आपल्या हाताचा आधार द्या. लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. प्रह्लाद नारद पराशर पुंडरीक व्यासादि भागवत पुंगव हृन्निवास भक्तानुरक्त परिपालन पारिजात लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. हे लक्ष्मी नृसिंहा, आपण अनेक महान भक्तांच्या किंवा महाभागवतांच्या हृदयामध्ये आनंदानं राहता. कोण आहेत ते? तर प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास महर्षी आणि आदी असा शब्द वापरलेला आहे. त्या शब्दानं अंबरीश, शुक, शौनिक, शांडिल्य इत्यादी त्याचे जे ध्रुव
इत्यादी असणारे त्याचे जे सद्भक्त आहेत, ते सर्व सद्भक्त या आदिशब्दाने इथे सूचित केले. या सर्व भागवतांच्या, या सर्व भगवत भक्तांच्या, या सर्व तुझ्या भक्तांच्या हृदयामध्ये तुम्ही निरंतर निवास करता. हे कुणी सामान्य नाही, तर हे भागवत पुंगव असे आहेत. भागवत पुंगव, पुंगव म्हणजे अतिशय श्रेष्ठ असणारे, भक्तांमध्येही श्रेष्ठ असणारे, भागवतांमध्येही श्रेष्ठ असणारे असे अत्यंत श्रेष्ठ भगवत भक्त त्यांच्या हृदयामध्ये आपण निवास करता. त्यांचं हृदय हे आपलं निवासस्थान आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये आपण निरंतर राहता. तत्वतः जर विचार केला तर सर्वांच्या हृदयामध्ये आपण वास्तव्य करता. पण तुमचं हे जे स्वरूप आहे, हे स्वरूप सर्वांनाच समजतं असं नाही, कारण त्यांच्या इंद्रियांच्या वृत्ती या बहिर्मुख झालेल्या आहेत. पण त्या अंतर्मुख ज्यांनी केल्या त्यांना मात्र तुमचं दर्शन हे त्यांच्या हृदकमलामध्ये होत असतं. या भागवत पुंगवांना आपल्या अस्तित्वाचा साक्षात्कार हा त्यांच्या हृदयामध्ये नित्य होत असतो. म्हणून हे प्रभू, तुमचे जे भक्त आहेत ते तुमच्या ठिकाणी सतत अंतःकरणपूर्वक प्रेम करतात. त्यांचं परिपालन करण्याकरता तुम्ही साक्षात कल्पवृक्ष समान आहात. कल्पवृक्षाप्रमाणे आपण त्यांचा सांभाळ करता. प्रत्यक्ष पारिजाताप्रमाणे आपण त्यांचा सांभाळ करता. मग त्यांचा करत असाल तर आमचा का करत नाही? आम्हीही शरणागत आहोत. म्हणून हे लक्ष्मी नरसिंहा, आपल्या हाताचा आधार मला द्या आणि माझा उद्धार केल्याशिवाय राहू नका. लक्ष्मी नृसिंह चरणाब्ज मधुव्रतेन स्तोत्रम कृतं शुभकरं भुवि शंकरेण. ये तत्पठन्ति मनुजा हरिभक्तियुक्तस्ते यान्ति तत्पद सरोजमखंड रूपम. फलश्रुती रूप असणारा असा हा जो श्लोक, या 17व्या श्लोकामध्ये श्रीमद आचार्य असं म्हणतात की या श्री लक्ष्मी नृसिंहाच्या चरणरूप कमळामधलं मधाचं सेवन, मकरंदाचं सेवन करू इच्छिणारा जो कोणी आहे, हे व्रत ज्यानं धारण केलेलं आहे, असा जो मी म्हणजे लक्ष्मी नृसिंहाच्या चरणकमलाशी मकरंदासाठी रमलेला असा भ्रमरच असणाऱ्या मला, शंकराला, मी हे स्तोत्र कशासाठी रचतो आहे? माझ्याकडून या शुभफलदायक स्तोत्राची रचना कशाकरता झाली आहे? तर ती पृथ्वीवरच्या मानवाच्या कल्याणासाठी झाली आहे. जो कोणी मनुष्य, जे कोणी लोक ईशभक्तीच्या प्रेमाने या स्तोत्राचा पाठ करतील, त्यांच्या अंतःकरणामध्ये उत्तरोत्तर हरिभक्तीचा उदय होईल, हरिभक्तीचा उत्कर्ष होईल, हरिभक्तीनं युक्त होतील ते, आणि श्रीहरीच्या कृपेनं अखंड अनंत आणि सच्चिदानंद घन अशा श्रीहरीच्या चरणकमलाला प्राप्त झाल्याशिवाय ते राहणार नाहीत. म्हणजेच सर्व दुःखांचा परिहार होईल आणि त्यांचं जीवनही आनंद होईल, आनंदित होईल, आनंदरूप होईल. ही या स्तोत्राची फलश्रुती आहे. हे या स्तोत्राचं फल आहे. ब्रह्मानंद प्राप्त जर व्हायचा असेल तर त्याकरता भगवत चरणाशी जाणे वाचून दुसरा पर्याय नाही. म्हणून अनन्य शरण व्हावं, भगवंताच्या चरणाशी जावं, आपल्या अपराधांचं विनम्र निवेदन करावं आणि त्याची करुणा भाकावी, त्याची कृपा भाकावी, त्याची दया भाकावी. तशी भाकल्यानंतर एक तूच आहेस असं म्हटल्यानंतर तो आपल्यावर दया केल्याशिवाय राहणार नाही.
हा सर्व आशय श्रीमदाचार्यांनी मनी आणला आणि या लक्ष्मी नृसिंहाचं हे स्तवन केलं. श्री लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम या पालुपदानं घोषित झालेलं हे सर्व स्तोत्र लक्ष्मी नृसिंह करावलंबन स्तोत्र अथवा लक्ष्मी नृसिंह करुणा रस स्तोत्र इथे पूर्ण झालं. या श्री हरिकीर्तन पेजच्या माध्यमातून या स्तोत्राचं काही चिंतन आपल्यासमोर मला मांडता आलं. याचं सर्व श्रेय हा हट्ट माझ्याकडे करणारे प्रभंजन भगत यांना आहे, तेव्हा त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. आपणही सर्वजण हे ऐकता आहात असं माझ्या लक्षात येतं आहे. आपल्याही सर्वांविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. एकच सांगतो, यद रोचते तत् ग्राह्यम यन्न रोचते तत् सकलम त्याज्यम. मी कुणी महापंडित तत्त्वज्ञ जाणता शास्त्रविद असा नाही. माझ्या मतीला जेवढं आकलन झालं तेवढं सद्गुरू कृपेनं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बोलविता धनी वेगळा आहे, तेव्हा जे काही माझ्या मुखानं आपल्यापर्यंत पोहोचवलं ती सर्व सेवा ही भगवत चरणाशी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला इथे विराम देतो. हरये नमो हरये नमो हरये नमः. श्री लक्ष्मी नृसिंह महाराज की जय. सनातन धर्म संजीवक भगवत पूज्यपाद यतिवर जगद्गुरु श्रीमदाद्य शंकराचार्य महाराज की जय. देवर्षि नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय.